आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन केंद्र कुठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये। प्रश्न 2, जागतिक हृदय दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 29 सप्टेंबरला। प्रश्न 3, भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शिरीष चंद्र मुर्मू यांची। प्रश्न 4 पाहूया। अदला बदल करण्यायोग्य बॅटरी असलेले भारतातील पहिले हेवी इलेक्ट्रिक ट्रक कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण यांनी। प्रश्न 5, भारतीय सैन्याने त्यांचा 199वा तोफखाना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 28 सप्टेंबरला। प्रश्न 6, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया BSI चे संचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले मायकोलॉजिस्ट कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर कनक दास। प्रश्न 7 पाहूया। भारताचे सरन्यायाधीश CJI BR गवई यांनी दुसऱ्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे 2025 चे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर इथे। प्रश्न 8, बुआलोई वादळाचा कोणत्या देशावर परिणाम झाला? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देशावरती। प्रश्न 9, ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया ASCI चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुधांशु वत्स यांची। प्रश्न 10 पाहूया। आशिया कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने। प्रश्न 11, जलशक्ती अभियानांतर्गत कोणत्या राज्यातील बिदर जिल्ह्याने जलसंधारण सार्वजनिक सहभाग पुरस्कार जिंकला? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यात। प्रश्न 12, करूर चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी तामिळनाडू राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला? तर त्याचं उत्तर आहे अरुणा जगदीशन यांच्या। प्रश्न 13, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील किश्तवार जिल्ह्याची आकांक्षी कृषी जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर। प्रश्न 14, 10 वर्षानंतर संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशावर आर्थिक आणि लष्करी निर्बंध पुन्हा लादले आहेत? तर त्याचं उत्तर आहे इराण देशावर। प्रश्न 15, कोणाची भारताच्या अटॉर्नी जनरल पदी आणखी 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे R वेंकटरमणी यांची। असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।